सोमवारपासून गायब होते. फारेस्टवाल्यानं मारलं म्हणून बुधवारी माहीत झालं. बुधवारी घरी आले. 2-3 दिवस घरीच नव्हते. आज सकाळी मरण पावले. कशामुळे नाही झालं त्याला मारण्यामुळे. पूर्ण अंग हिरवं होऊन आहे. पूर्ण पट्ट्याच्या वर येऊन आहे. दवाखान्यात मध्ये नव्हतं दाखवलं का? हो, दवाखान्यात नेलं होतं सरकारी मध्ये. सहनच होत नव्हतं त्याला दुखणं. कधी पावले? आता सकाळी 5:30 वाजता. राठोड साहेब म्हणत आहे, सांगत आहेत आता त्यांच्या सोबतचे. कोणता का राठोड साहेब एवढं मरतवरी मारते लोकांना. देवाडकर मृतकाचा मुलगा आहे. माझे वडील जंगलामध्ये सरपण आणायला जायचे. तर सोमवारच्या दिवशी ते त्यांच्या सोबत्यांसोबत जंगलात गेले. तर तिथे त्यांना राठोड या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अफसरांनी कंप्लेंट न करता त्यांना तिथं मारधाड. त्या मारधाडीमुळे माझे वडील 2 दिवस घरी नाही आले आणि ते त्यांच्या मित्राच्या इथं थांबले होते. जेव्हा ते घरी आले तर त्यांचा हात पूर्णपणे सीधा होत नव्हता आणि मला 100% वाटत आहे की त्यांना त्या मारधाडीमुळे त्यांचा मृत्यू झाला. मला न्याय पाहिजे. मला तो व्यक्ती अटक पाहिजे. घटना अशी घडली आहे की सरपण आण्यासाठी सुरेंद्र नारायण नांदेडकर देवाडकर हे जेव्हा की नाही जंगलात गेले असताना त्यांना मारहाण करण्यात आली फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांनी. त्याच्यामध्ये एक नाव असं आलेलं आहे की बालाजी राठोड यांनी इतकं मारलं की त्या मारण्याविषयी म्हणजे आम्हाला हे कळत नाही की तुमच्या हातामध्ये की नाही सरकार दिली आहे. तुम्ही की नाही आजच्यापर्यंत फॉरेस्टचे एक अधिकारी आहेत. तर तुमचा अधिकार मारण्याचा अजून नाही आहे. तुम्ही त्यांना अरेस्ट करून त्यांना कोर्टामध्ये पेश करायला पाहिजे होतं, पण ते तुम्ही केलेलं नाही. आणि दुसरं, त्या इसमाला इतका मारझोड केला त्यानंतर तो इसम मृत्युमुखी पडला. तर अगर याच्यावर समजा की रामनगर पोलीस स्टेशनकडून कारवाई नाही झाली तर अनिल रामटेके BSP बहुजन समाज पार्टीकडून शिक्षणासाठी बिलकुल 100% बसणार.